चरणाचं दर्शन घेऊन शांतीला परम शांती मिळते। ज्यांच्या कडे बघून आनंदाला परम आनंद होतो असे परमपूज्य गुरुमाऊली जणांवरती 8 दिवसापूर्वीच पडली, ते पारायणाला बसले। काहींवरती मार्गदर्शनाच्या काळात पडली, ते मार्गदर्शनाला आले। कमीत कमी आज आपण या सांगता नाही म्हणता येणार आपल्याला, कारण सांगता आपली एकदाच होत असते। त्या सांगतेमध्ये फक्त विलीन आणि विलीनच व्हायचं असतं, पुन्हा यायचं नसतं। त्या भगवंताशी पूर्ण एकरूप झाल्यानंतर सांगता करायची कोणाची आणि कोणामध्ये करायची हा एक महत्वाचा प्रश्न आहे। बरेच वेळेस आपण जीवन जगत असताना होतं काय का कशासाठी जगू राहिलो हेच कळत नाही। जीवन जगत असताना कशासाठी जगतो हेच बरेच वेळेस कळत। जगून काय केलं याचं उत्तर मरूनही मिळत नाही। म्हणून आपल्याला काय करायचंय, प्रत्येकाचं ज्याचं त्याचं आयुष्य हे ठरलेलं आहे, ज्याचे त्याचे श्वास हे ठरलेले आहेत। प्रत्येकाला आपापले भोग कर्माचे भोगावेच लागणार आहेत। आपणच आपल्या जीवनाचं प्रारब्ध घडीत असतो, बनवीत असतो। सुखाला आणि दुःखाला आपणच कारणीभूत होत असतो। हे काल आपण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या श्लोकावरून आपण काल बघितलेलं आहे। या सत्याच्या काळामध्ये प्रचंड सेवा आपण रुजू केलेली आहे। जे सेवेकरी इथं आले, पारायण करणारे किंवा मार्गदर्शन करणारे, सर्वांचं एकच मत आलेलं आहे, इथं काहीतरी शक्ती विराजमान आहे। कुमुदिनी पाटील त्या दिवशी आता आम्ही घरी गेल्यानंतर मार्गदर्शन झाल्यानंतर कुमुदिनी पाटलांनी सांगितलं की मी जवळजवळ 5-7 महिन्यापासून कुठं बोललेलेच नाही म्हणे। पहिल्यांदाच मी 1.5-2 तास बोलले म्हणे आणि मला असं माझ्यामध्ये शक्ती संक्रमित झाल्यासारखं वाटतंय म्हणे, हलकं झाल्यासारखं वाटतंय एवढे आजारी असतानाही। म्हणजे सांगायचं तात्पर्य तर ही जी भूमी आहे ही आपल्या चरण स्पर्शाने पवित्र झालेली आहे, आपल्या सेवेने ती पवित्र झालेली आहे। तिचं पावित्र्य राखणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे। तर असं मार्गदर्शन हे चालू ठेवणार आहे। 7 दिवस आपण भरपूर मार्गदर्शन हे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळं 12:30च्या आत मला कोणी चिठ्ठी देऊ नका आणि गाड्याला गपावू नका। परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांनी अवतार का घेतला हे आपल्या सर्वांना विदित आहे, पण कालक्रमानुसार हे पुन्हा घेणं गरजेचं पडतंय। 1149 साली परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांनी पंजाब मधील छेली ह्या गावी धरती दुभांगून 8 वर्षाची बालक मूढमती अति पतित दीन परी आलो शरण तुला, कृपा अमृत निज स्वरूपी उद्धरी रमवणी उद्धरी दासाला। मूढमती कोणाला म्हटलेलं आहे? भगवान श्रीकृष्ण सांगतात अनेक योनी बनवले, त्या साऱ्या मूढमती आहे। काही 4 पायाच्या, काही 32 पायाच्या, काही 8 पायाच्या, काही पायाचं नाही, काही सरपटत चालताय, परंतु माझं भजन करणारा एक पण माणूस नाहीये, म्हणून मी 2 पायाचा माणूस बनवला। कारण या मनुष्य देहामध्ये फक्त पारायण करता येतं, या मनुष्य देहामध्ये फक्त सत्संग करता येतो, या मनुष्य देहामध्ये फक्त आपल्याला दान धर्म यज्ञ करता येतो, या मनुष्य जन्मामध्येच आपल्याला तीर्थयात्रा करता येतात, या मनुष्य जन्मात आपल्याला हसता येतं आणि हसवता येतं। ज्यावेळेस आम्ही जातो भगवंताच्या दारामध्ये त्यावेळेस परमेश्वर आम्हाला विचारतो तू तिथं तुला मनुष्य जन्म दिला, तू तिथं जाऊन काय केलं? तो म्हणतो माझ्याकडे फक्त 1 एकर होती, मी त्याच्यावर 25 याच्या अगोदर कदाचित सांगितलेलं असेल। नारद मुनी भगवान विष्णूकडे गेले, नारद मुनी भगवान विष्णूकडे गेल्यानंतर भगवान विष्णूंना नारद मुनीने विचारलं सत्संगाचं महत्व काय, सत्संगाचं महत्व काय? भगवान विष्णूंनी सांगितलं ते पृथ्वीवरचं जे अजगर आहे म्हणे, किती मोठा अजगर आहे, तिथं जाऊन त्या अजगराला विचार, ते अजगराला विचारायला आले नारद म्हणे सत्संगाचं महत्व काय? मला भगवान विष्णूंनी पाठवलं। नारदांनी हे विचारल्या ते अजगर तिथंच मेलं, अजगर तिथंच मेलं। आता काय करावं हा प्रश्न कुणाला विचारायला गेलो तर अजगर मेलं। परत का बरेच दिवस गेले, नारद मुनीने डायरेक्ट आता कोणाला विचारावं, पण एक पोपट एका झाडावरती बसलेला होता,
त्या पोपटाला सत्संगाचं महत्व विचारलं. सत्संगाचं महत्व काय म्हणे, सत्संगाचं महत्व काय, तो पोपट तिळच मिळाला. सत्संगाचं महत्व बघा, एखाद्या बरी गंमत आहे का, पुढचं वाक्य नाही आपल्या जर नाही मारलं केंद्र काय त्याचं उत्तर मिळालं नाही. भगवान विष्णूंना विचारलं. भगवान विष्णूंना विचारल्यानंतर भगवान विष्णूंनी सांगितलं का सत्संगाचं महत्व. तो एक 7 वर्षाचा बालक आहे म्हणे, त्या मुलाला जाऊन विचार म्हणे, त्या मुलाला जाऊन विचार. आणि त्या मुलाला विचारलं. आले नारद मुनी, सत्संगाचं महत्व काय, सत्संगाचं महत्व काय. त्या मुलाने सांगितलं, अरे नारदजी तुम्ही मला ओळखलं नाही म्हणे. नाही मला ओळखलं नाही म्हणे. नाही अहो, ज्यावेळेस मला तुमचा संघ घडला म्हणे पहिल्यांदा, त्यावेळेस मी आजगाराच्या योनीमध्ये होतो. ज्यावेळेस तुम्ही विचारलं मला सत्संगाचं महत्व काय, क्षणभर फक्त तुमचा सत्संग भेटला, माझी आजगाराच्या योनीमधून मुक्तता झाली आणि त्याच्यावरची थोडीशी मोठी योनी मला मिळाली, पक्षाची पोपटाची योनी मिळाली. परत काही दिवसांनी परत मला योगायोगाने तुम्ही विचारलं सत्संगाचं महत्व काय, मला ती पक्षाच्या योनीतून माझी लगेच मुक्तता झाली आणि मला हा आता मनुष्य देह मला मिळालेला आहे. अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अध्यात्माला विज्ञानाची बैठक द्या आणि विज्ञानाला अध्यात्माची बैठक द्या. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटलेलं आहे. अध्यात्म हे व्यक्ती आणि विश्व यांच्या आंतरिक व्यवस्थेचा विकास करतं आणि विज्ञान हे व्यक्ती आणि विश्व यांच्या बहिर्मुख व्यवस्थेचा विकास करतं. अध्यात्म हे अतिरेकी स्वरूपाचं नसावं याची जाणीव विज्ञान करून देतं आणि अध्यात्म हे अंधश्रद्धायुक्त नसावं याची जाणीव विज्ञान करून देतं आणि विज्ञान हे अतिरेकी स्वरूपाचं नसावं याची जाणीव अध्यात्म करून देतं. ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आज आम्ही खूप शिकलो, शिकल्यानंतर फक्त आमचे पूर्वाचार्य वेडे, आमचे आई वडील वेडे म्हणून आम्ही आयुर्वेद बाजूला ठेवला, आम्ही बरंच बाजूला ठेवलं आणि आज आमच्याकडे सर्व सुख संपन्नता असतानाही आज आम्ही दुःखी आहे. त्याला कारणच आहे की आम्ही आमची संस्कृती विसरली. म्हणून स्वामी समर्थ मार्ग अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पुन्हा पुन्हा मी अवतीर्ण होत असतो. म्हणून परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांनी 1149 सालची परिस्थिती अतिशय भयंकर होती. परकीयांचे आक्रमण, आता आपापसात मध्ये असलेली गटबाजी, या पद्धतीने हे चालू होतं आणि हे चालू असताना भारतीय संस्कृती आता नष्ट होते की काय असा प्रश्न निर्माण झाला. म्हणून परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांनी ज्या रथावरती भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो गीता उपदेश दिला, त्याच रथाच्या खाली ती धरती दुबांगून परब्रह्म स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले 1149 साली आणि नंतर त्यांनी योगी महायोग्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर पुन्हा आपला नवीन आविष्कार धारण केला, तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. या आविष्कारामध्ये त्यांनी पीठापूर, श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र फार मोठं चरित्र आहे. 1-2 मिनिटांमध्ये किंवा अर्ध्या 1 तासामध्ये ते सांगून होणार नाहीये, पण जाता जाता फक्त एक अनुभव सांगतो श्रीपाद श्रीवल्लभांचं. श्रीपाद श्रीवल्लभ यांचं चरित्र शंकर शेटाने लिहिलेलं आहे आणि ते त्यांना दृष्टांत झाला श्रीपाद श्रीवल्लभांचा. श्रीपाद श्रीवल्लभांचा दृष्टांत झाल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाला ते निघले. शंकर शेठ निघल्यानंतर त्यांना अनेक मध्ये दृष्टांत झालेले आहेत, परंतु ते पळणी स्वामींच्या आश्रमात आले. शंकर शेटांना मध्ये एक भाविक भेटला, तो दत्त महाराजांचा भक्त होता. म्हणे मला पण येऊन द्या दर्शनासाठी. मी दत्त महाराजांचा सेवक आहे त्याचं नाव मागव. आले आणि आल्यानंतर तिला ते पळणी स्वामी मार्गामध्ये पळणी स्वामींचा आश्रम होता. पळणी स्वामींचं वय त्यावेळेस 108 वर्षापेक्षा जास्त होतं. तिथं ते राहिले 2 दिवस. पळणी स्वामींनी सांगितलं या दोघांना, शंकर शेटांना, अरे तू भाग्यवान आहे म्हणे, तुझ्याकडून साक्षात दत्त महाराज म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ तुझ्याकडून चरित्र लिहून घेणार आहे, परंतु मी 10 दिवस समाधी अवस्थेमध्ये जाणार आहे आणि या गावामध्ये जर त्यावेळेला काळामध्ये जर कोणी मृत्युमुखी जर पडलं तर त्याला जाळू नका, त्याला पुरून ठेवा मातीमध्ये. होत असत आणि झाल्यानंतर हे समाधी अवस्थेत झाला असतो आणि उचलल्यानंतर याला दंश करतो, कोणाला त्या माधवला दंश केल्यानंतर तो लगेच 10 मिनिटांमध्ये लगेच काळा हिरा पडून त्याचा तिला मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर शंकर शेठ अगदी गैवरून येतात, अरे आपला जोडीदार गेला आणि हे तर, पण त्यांनी ते प्रेत पुरून ठेवलं. पळणी स्वामी ज्या समाधी अवस्थेतून बाहेर आले त्यावेळेस काय झालं म्हणे याला साप चावला.
त्यांनी 3-4 कावड्या घेतल्या. 4 कावड्या त्या जे माधव होता काळानिळा पडलेला मेलेला, ते पळणी स्वामींनी सांगितलं तू जिथं असेल तिथून निघून ये, तू जिथं असेल तिथून निघून ये. आणि काय झालं, एक 2-4 मिनिटांमध्ये फुसफुस करणारा तो नाग जो कावळा होता तो तिथं आला आणि त्या कवड्या उडाल्या. आणि उडाल्यानंतर अगोदर तू जिथं असेल तिथून निघून ये कवड्या उडाल्या आणि त्या जो नाग होता तिथं आल्यानंतर त्याच्या त्या फण्यामध्ये अशा रुतून बसलेल्या होत्या. याचं विष तुला शोषून घ्यावं लागेल म्हणे. आणि त्या पद्धत झालं. पळणी स्वामींनी त्याला जिवंत केलं. शंकर शेठाने विचारलं म्हणे हा काय प्रकार आहे म्हणे स्वामी. म्हणे हा जो नाग आहे या सर्पाची जी योनी भेटलेली या पाठीमागच्या जन्मामध्ये एक स्त्रीचा जन्म याला मिळालेला होता म्हणे. आणि त्या जन्मामध्ये याने अतिशय कोणाच्या भांड्याला तंटे लाव पतीची सेवा केली नाही आणि अशा पद्धतीने तो वागत राहिला. ती वागत राहिली म्हणे. मृत्यू झाला, पाप जास्त होतं. परंतु ह्या जन्मामध्ये तिने काय केलं, एक दत्त भक्त चाललेला होता रस्त्याने, त्याला भूक लागलेली होती. तो दत्त भक्त रस्त्याने चाललेला असताना त्याला भूक लागलेली होती आणि त्या दत्त भक्ताला त्याने आतमध्ये बोलवलं. तिने पादुका ठेवल्या दर्शनासाठी. आणि तो ग्रंथ आपल्या एक क्षणाचा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र, तो त्याचा आपण पारायण केलेले आहे. अतिशय समर्थ. आणि पुन्हा नवीन कार्याला लागले. दक्षिणेकडे महाराज आले अक्कलकोटला 1856 साली तिथं आले. खंडोबाच्या मंदिरामध्ये राहिले. तिथं आल्यानंतर लोक विचारायचे तुम्ही कोण आहे, कुठून आलेला आहात. त्यावेळेस महाराज सांगायचे म्हणजे बोलायचे शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. मी कोण आहे, शिव. शिव म्हणजे कल्याणकारी म्हणजे मुक्तीदाता. शिवहर शंकर सर्वांच्या पापाचं हरण करणार शिवहर शंकर नमामि शंकर. कोण कुठून आले, हे गिरिजापती गिरिजेतापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. अशा पद्धतीने महाराजांनी अक्कलकोटला असताना अनेक लीला केल्या. आणि ह्याच काळामध्ये पिठले महाराज त्याला चरण गेले. दृष्टांत झाला, मोठा इतिहास आहे. दृष्टांत झाला मागच्या जन्मातलं. आपल्या पुढची काही वाटचाल करायची का नाही, काही विचार होतो तेजाची उपासना करायची. पण तेजाची उपासना करत असताना तुझ्याकडे कोणी आर्त पीडित दुःखी जर कोणी जर आला तर त्याच्या दुःखाचं निवारण करायचं. ह्या अटीवर मी तुला ते देतो आणि पुढील काळामध्ये हे ग्रामभक्त तुझ्याकडे येईल. अशा पद्धतीने तेजाची उपासना चालू असतं. 12 वर्ष हिमालयात केली. त्याच्यानंतर परत 36 वर्ष त्र्यंबकेश्वरला तपश्चर्या केली. पिठले महाराज माझी दृष्टी गेलेली होती, परंतु जागेवरती बसून त्या संपूर्ण ब्रह्मांडातल्या घडामोडी ते बघू शकत होते. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते हृदयामधला ते विचार जाणू शकत होते. 5 वर्ष जास्त. कारण त्यांच्या आईने त्यांच्या चंद्रभागाबाई मोरेदादांच्या आईचं नाव शेतकरी कुटुंब आपल्यासारखंच. हे संस्कार कसे घडले तर अगोदर नमस्कार केला होता मला पुत्र होऊ दे, कुलभूषण पुत्र होऊ दे. मोरेदादांचे वडील वारले. कधी मोरेदादा 6 महिन्याचे होते त्याच वेळेस मोरेदादांचे वडील वारले. मोरेदादांच्या आईवरती वीज कोसळली होती. त्यावेळेस मोरेदादांचं वय फक्त 10 वर्षाचं होतं. वीज कोसळली, आईचा मृत्यू झाला. घरी नेलं, रडागाग सुरू झाली. त्यावेळेस मोरेदादा पाऊस चालू होता. गावात पळत गेले, डॉक्टरला बोलून आणलं आणि बोलून आणल्यानंतर डॉक्टरने चेक केलं तर नाडी लागायला लागली. अरे काय झालं, आणि डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर दादाने विचारलं, भाऊ म्हणजे भाऊ म्हणायचे, दादा त्यावेळेस 10 वर्षाचे होते. आई तुला काय झालं होतं. आईने सांगितलं अरे बाळ माझ्या अंगावरती वेळेचा लोळ आला एवढं मला कळालं. त्यानंतर एक काळे खुट्टाचे धिप्पाड पुरुष मला घेऊन गेले म्हणे. कुठं घेऊन गेले, एका दरबारात घेऊन गेले आणि तिथे काळा काटा मोठी वही ठेवलेली होती. अजून एक तेजस्वी पुरुष तिथं होता, एक दाढीवाला पुरुष तिथं होता. आणि त्यांनी विचारलं एकमेकाकडे बघून, हिला इथे एवढ्या लवकर कशासाठी आणलं म्हणे. हिला तर अजून एक लाल घडवायचा आहे आणि तो मग धर्म संस्कृतीच्या पुढं कार्य करणार आहे. हिला परत जाऊ द्या. आणि असं म्हटल्यानंतर मला जाग आली म्हणे. म्हणजे साक्षात यमाच्या दरबारात. आणि नंतर जे करायचं तेच करतात. काम केंद्रात येणार नाही, एवढा वेळच नाही. काय करायचंय, लग्नाला जायचंय, काय करायचंय, हे करायचंय. नाही महाराजांची कृपेनेच भेटली आयुष्य. काय म्हणजे खायला भेटलं, कशाला मिळालेलं ते आयुष्य. काय करायचंय नेमकं आपल्याला. म्हणून जे मिळालेलं आपल्याला नवीन आयुष्य याचा सर्व प्रकारच्या समस्या आहेत, आहे की नाही. लग्न जमत नाही, लग्न झालं तर मुलं होती नाही, मुलं झाले तर पुढे ते शाळेत जाती नाही, शाळेत गेले तर पुढे ते अभ्यास करते नाही,
अभ्यास केला तर पुढे नोकरी लागत नाही, नोकरी लागली तर परत पुढे व्यसनाधीन करतात। देवाला विनंती करतो, तो दगडाचा देव आहे, आमच्याशी बोलत नाही। तिथला तो पुजारी असतो, तोही आम्हाला लुटायलाच बसलेला असतो। एवढी दक्षिणा द्या, हा यज्ञ करा, आमची शांती करा, तमकी शांती करा, हा अभिषेक करा, मग तुम्हाला बरं वाटेल। आमचं कधीच बरं होईल। मग श्री स्वामी समर्थ केंद्राची गरज काय आहे तर सर्वात महत्वाचं प्रश्न उत्तराचं काम इथं केलं जातं। जो हात दगडातला देव बोलत नाहीये भक्तांशी, देव दगडाचा जरी असेल पण देव दगड नाही हे तितकं खरंय, त्याला कोणीतरी माध्यम असावं लागतं। म्हणून गुरुमाऊलींना आज महाराजांनी माध्यम केलेलं आहे। माऊलींच्याच कृपा आशीर्वादाने अनेक सेवेकरी आज प्रश्न उत्तराचं काम करतायत। म्हणून ज्या ज्या आपल्या समस्या आहेत त्या स्वामी समर्थ केंद्रामधून सोडवल्या जातात, तरी पण या स्वामी समर्थ मार्गामधून त्या सोडवल्या जातात। ऐक्य मंत्र जर घेतला गावामध्ये तर गावातलं ऐक्य वाढतं। राष्ट्रासाठी घेतला ऐक्य मंत्र किंवा लांबून तर राष्ट्राची सुद्धा